नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. न्यायाच्या बाजूने उभा आणि अन्यायाच्या विरुद्ध लढा. टॉप न्यूज मराठीच्या पत्रकारांचा वसा. सुरुवातीपासून हे चॅनल ज्या वेळी सुरू झालं त्या वेळीपासून आतापर्यंत या चॅनलनं सतत सत्य आणि सातत्य याच माध्यमातून कायम सत्याची कास धरली आहे. अन्यायाविरुद्ध चीड कायम त्या ठिकाणी प्रत्येकाच्या एक एक क्षणाला आम्ही त्या अन्यायाविरुद्ध केलेला उठाव दाखवत आलेलो आहोत. जो जो सत्याच्या बाजूने लढतो त्याच्या बाजूने आम्ही उभे राहिलेलो आहोत. अन्यायाच्या विरुद्ध चीड कायम डोक्यात ठेवून अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. पण आज संतोष देशमुख हत्या प्रकरण जे गेली अगदी 47 ते 48 दिवसांपासून टॉप न्यूज मराठी चॅनल सुरुवातीपासून या प्रकरणातली तंबूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मग याच्यातले आरोपी कितीही पोहोचलेले असो त्यांच्या प्रत्येकाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज हाच आवाज दाबण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जातोय. अर्थात या सगळ्यांचा केवळ मी निषेध व्यक्त करतो. मला कुणाची नावं घ्यायची नाही. ज्याने कुणाही आम्हाला धमक्या दिल्या, जे कुणी आम्हाला असं बोल तसं बोल म्हणतायत, यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. या फक्त प्रवृत्ती आहेत आणि या प्रवृत्ती विरुद्ध टॉप न्यूज मराठी लढतच राहणार. म्हणून तर मी जसं मगाच्या लाईव्ह मध्ये म्हणालो होतो की होय मी 9:30 वाजता येणार आहे आणि संध्याकाळी याची पोलखोल, या रात्री पोलखोल करणार आहे. पत्रकारांना वाल्मिक कराडच्या चेल्यात सपाट्यांकडून धमक्या येऊ लागल्या. आणि धमक्या काय आहेत? वाल्मिक अण्णा बोल. अरे बोलताना तुम्ही काय बोलताय हे तरी विचार करा. नीट बोल. आडनाव घेऊन, नाव घेऊन वाल्मिक अण्णाचं नाव सांभाळून घे, अशा प्रतिक्रिया येत आहेत, अशा कमेंट्स व्यक्त होत आहेत. अहो वाल्मिक कराड ज्याला तुम्ही वाल्मिक अण्णा बनवलात, त्याच वाल्मिक अण्णानं किती जणांना अन्नापासून तोडलं याचा विचार कधी केलाय का? आज ज्याची बाजू घेऊन तुम्ही बोलताय, जे समर्थक, जे त्याचे चेले चपाटे आज सगळीकडं त्या बीड आणि परळीमध्ये थैमान माजवतायत, यांना जरा तरी थोडीशी लाज असायला हवी, शरम बाळगायला हवी की आपण ज्याची बाजू घेतोय ना त्यानं अनेकांना आतापर्यंत जीवनातून उठवलंय. आतापर्यंत 22 गुन्हे, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा जमाव करणे, बेकायदा शस्त्र परवाना, बेकायदा शस्त्र बाळगणे, या सगळ्या गोष्टींचा एक संच म्हणजे हा वाल्मिक कराड. आणि याला वाल्मिक अण्णा बोलायचं? या वाल्मिक कराडनं जे काही थैमान घातलंय त्याचे कारनामे, किस्से टॉप न्यूज मराठीनं महाराष्ट्रापर्यंत काय पोहोचवले, तर आता तुम्ही आम्हाला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. या धमक्यांना टॉप न्यूज मराठी घाबरणार नाही. संदीप चव्हाण तर अजिबातच नाही. कारण की टॉप न्यूज मराठीनं आम्हाला जी पत्रकारितेची भूमिका शिकवली आहे ती भूमिका कायम घेऊन आम्ही जगत आलोय. न्यायासाठी उभा, अन्यायाविरुद्ध लढा. टॉप न्यूज मराठीच्या पत्रकारांचा वसा. महाराष्ट्राची पत्रकारिता अशी लेचीपेची नाही, कुणाला घाबरणारी नाही. बाळशास्त्री जांभेकर, आद्य पत्रकार, दर्पणकार, 6 जानेवारी 1832 रोजी पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू झालं. तेव्हापासून 2025 म्हणजे 193 वर्ष ही मराठी पत्रकारिता न्यायासाठी झगडतीये, अन्यायाविरुद्ध लढतीये. ती कधी थांबलेली नाही, कुणाच्या दिमतीला बांधली गेलेली नाही, कुणाच्या वळसणीला जाऊन बसली नाही, तर कुठल्या किमतीत विकली गेली नाही. बघा सगळी पत्रकारांचा इतिहास. जे सगळे पत्रकार आजपर्यंत 193 वर्षात घडून गेले ना, त्या सगळ्यांनी न्याय हक्कासाठी लढाई दिलेली आहे. लोकमान्य टिळक असतील, आचार्य अत्रे असतील, बापूसाहेब मिशीकर असतील, प्रभाकर पाध्ये असतील, ग.त्र्यं माडखोलकर असतील, इतकंच नव्हे माधव गडकरी असतील, गोविंद तळवलकर असतील, अरुण साधू असतील. अहो किती नावं घेऊ. या सगळ्या पत्रकारांनी महाराष्ट्राला दिशा दाखवली. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला, मग ते राजकारणी असो, मग ते गुंड असो, मग ते आणखी कोणी असो,
त्या सगळ्यांना त्यांचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते दर्पण जपण्याचं काम प्रसार माध्यम करतात. त्यामुळे प्रसार माध्यम या धमक्यांना भीक घालत नाही. गेली 1.5 महिना त्याच्याही पेक्षा जास्त दिवस ज्या वाल्मिक कराडचं प्रकरण या सगळ्या संतोष देशमुखच्या माध्यमातून घुटमळतंय ना, त्याचे एक एक किस्से कारनामे सगळ्या प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहेत. केवळ सॅटेलाइट चॅनल्स नव्हे, डिजिटल चॅनल्स नव्हे, तर सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत. किती जणांना तुम्ही धमक्या देणार आणि किती जणांना त्यांचा आवाज बंद करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. इथे वाल्मिक कराड यानं जो धिंगाणा घातला, जो थैमान माजवलं, जे अगदी सर्वसामान्य माणसाची कसपटा समान त्यांनी परिस्थिती केली, त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं म्हणजे तुम्हाला त्रास होतो. अहो, तुम्ही कुणाचं समर्थन करता? त्याला कोठडी काय मिळाली तर तुम्ही भर रस्त्यावर येऊन 15 मिनिटात रॅली काढलीत आणि परळी बंद केलीत. व्यापाऱ्यांना धमक्या देऊन दुकानं बंद करायला लावलीत. टॉवरवर चढून आंदोलने केलीत. त्याच्यासाठी अंगावर पेट्रोल, रॉकेल, डिझेल उठून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. अंगात आल्यासारखे घुमलात तुम्ही. पण एवढं सगळं करताना हे नाही आठवलं की अरे संतोष देशमुख यांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात जे अश्रू उभे राहिलेत ते या वाल्मिक कराडमुळं आणि त्याच्या चेल्या चपाट्यांमुळं आणि त्याच्या गुंडापुंडांमुळं. आज संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारलं. अरे पाणी पाजायचं होतं त्यांना शेवटच्या क्षणी, ते सुद्धा तुम्ही पाजलं नाहीत. ही तुमच्या या आकाची वृत्ती आणि त्याच्या संदर्भात तुम्ही सांगताय की तुम्ही वाल्मिक कराड नाही वाल्मिक अण्णा बोलायचं. नीट बोलायचं. ऐकायची आहे का तुमची ही सगळी भूमिका, का बघायची आहे प्रत्यक्षात? काल जे लाईव्ह केलं त्या लाईव्हच्या माध्यमातून ज्या काही धमक्या आल्या त्याचा स्क्रीनशॉट मी आता टीव्हीवर दाखवतोय. पहा ही धमकी. पाहताय ना, बघा त्यात काय काय म्हणालेलं आहे. कोण म्हटलंय याच्याशी मला घेणं नाही. मी फक्त ही प्रवृत्ती समजतो. ही केवळ वाईटाचं समर्थन करणारी प्रवृत्ती आहे. आणि काय या प्रवृत्तीचं आहे? या प्रवृत्तीचं फक्त एकच काम आहे, केवळ आणि केवळ जो कोण चांगल्या पद्धतीने आवाज उठवत असेल, एखाद्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असेल, त्याला धमकावणं या पलीकडे कुणीच काय करत नाही. बघा ना काय स्क्रीनवर. वाल्मिक अण्णा बोल, नीट बोल. चव्हाण, वाल्मिक अण्णाचं नाव सांभाळून घे. आणखी लिहिलंय, तुला काय झाल्यावर तुझी आई पण रस्त्यावर येईल ना. बघा ती कमेंट आहे म्हणून. मी ती मुद्दामून हायलाइट नाही केली. अरे वाल्मिक कराडची आई रस्त्यावर आली, ठीक आहे, तो तिचा मुलगा आहे. पण या वाल्मिक कराडने किती जणांना रस्त्यावर आणलं हे त्याच्या आईला कोण जाऊन सांगणार? संतोष देशमुखचं काय झालं? महादेव मुंडेचं काय झालं? नवीन प्रकरण आलंय भोंडवेंचं, काय झालं? आणखी कितीतरी माणसं आहेत, काय केलं? एवढ्या सगळ्या माणसांना या पृथ्वी तलावरून नष्ट केलं आणि त्या वाल्मिक कराडच्या बाजूने तुम्ही इथं उड्या मारताय, धमक्या देताय. हव्या असल्या धमक्यांना भीक घालणार नाही. लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत: शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता. आणि या पत्रकारितेच्या मूल्याधारित अधिष्ठानावर आम्ही सगळे चालतो. आजही चालतोय, कालही चालत होतो आणि उद्याही चालत राहणार. काय कराल तुम्ही करून करून जास्तीत जास्त? धमक्या देऊ शकता ना, आमच्या मागावर येऊ शकता, आमच्यावर हल्ले करू शकता आणि एक ना एक दिवस जर तुम्हाला असं वाटलं तर आमचा जीव घेऊ शकता. ठीक आहे, नाही घाबरत आम्ही. संदीप चव्हाण मरणाला घाबरणार नाही. कारण की पत्रकारितेच्या माध्यमातून ह्या सगळ्या उत्तम क्षेत्रामध्ये काम करताना भले कर्तव्य बजावताना मृत्यू आला तरी चालेल, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही उठवत राहणारच. याच्या आधी तुम्ही पत्रकारांचा आवाज दाबलेलाच आहे. हे काय कमी जास्त प्रमाणात काल परवा घडलेलं नाही. अहो, सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही सगळ्यांचे गळेच घोटत आलात. याच्या पलीकडे तुम्ही काय करू शकला? नरेंद्र दाभोलकरांचा आवाज,
महात्मा गांधींचा आवाज, इतकंच नव्हे, गोविंद पानसरेंचा आवाज बंद केलात ना तुम्ही. अहो, महात्मा गांधी शरीराने गेले, विचाराने आजही कायम आहेत. नरेंद्र दाभोलकरांना मारू शकलात तुम्ही, पण त्यांचा विचार नाही मारू शकला. गोविंद पानसरेंना मारू शकलात, पण त्यांचा विचार संपू नाही शकला. पत्रकारितेच्या क्षेत्रातील देखील असेच मिणमिणते दिवे कायम प्रज्वलित होत राहतील आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेल्या लेखणीच्या आणि त्यांच्याकडे असलेल्या वक्तृत्वाच्या सामर्थ्याच्या जोरावर तुमच्या सारख्यांना नामोहरम करत राहतील. टॉप न्यूज मराठीनं पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत हे प्रकरण ढसास नेईपर्यंत संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत प्रयत्न करत राहील, लढत राहील. पत्रकारिता मुळमुळती आणि बुळबुळती नसते. पत्रकारितेतली धमक आम्हाला शिकवणारे आमचे कैक संपादक, कैक मोठमोठे जे आतापर्यंत घडून गेलेले पत्रकार आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकच दिशा दिलेली आहे, जे सत्य दिसतं तेच मांडणं, जिथे अन्याय होतोय त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं आणि जिथं न्याय आहे त्याच्या बाजूने उभं राहणं. आणि ही शिकवण आम्हाला जी मिळाली त्या शिकवणीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतच ही भूमिका पोहोचवण्याचं काम करतोय. कुणीही किती धमक्या देऊ देत, याच्या आधी बऱ्याच धमक्या आल्या पण आम्ही कधी बोललो नाही. पण ज्यावेळी वाल्मिक करायला वाल्मिक अण्णाच बोलायचं हे जेव्हा तुम्ही सांगायला सुरुवात केलीत ना, त्याच वेळी लक्षात आलं की तुम्ही समर्थक आहात त्याचे, त्याच्या विचारांचे, त्याच्या कुविचारांचे. मध्ये तर काय काही वकील मंडळी त्या न्यायालयीन कोठडीत जेव्हा त्याला नेण्यात आलं त्या वेळेला कोर्टातून बाहेर काढताना त्या वकिलांनी काय उच्छाद मांडला, वाल्मिक अण्णा माणूस नाही विचार आहे. आणि हा विचार, हा सडका विचार, सडक्या मेंदूतला विचार, हा कुविचार. कारण की या कुविचाराच्याच मार्गावर चाललेल्यांनी आज संतोष देशमुखांना कायमच या पृथ्वी तलावरून दूर केलं. काय चूक होती त्यांची? एक खंडणी मागताना म्हणजे तुमचा गुन्हा जो तुम्ही करताय त्याला आडवा येत होता म्हणून त्याला कायमचा आडवा केलात, अडथळा ठरत होतात म्हणून त्याचा काटा काढलात. आणि कसा मारला हो? तुमच्या त्या आकाला विचारा ना, जे काही समर्थक आहेत ना त्यांना विचारा जाऊन, ज्या समर्थकांनी कधीतरी, की कसा मारला हलाल करून. लाकडी दांडक्यानं, लोखंडी रॉडनं, क्लच वायरनं, गॅस पाईपनं, फायटरनं, कोयत्यानं, कत्तीनं अक्षरशः जीव वरबाडून घेतला त्याचा. आणि मरता मरत नाही म्हणून त्याच्या छाताड्यावर उड्या मारून संपवलात त्याला. काय मिळालं याच्यातनं समाधान तुम्हाला? आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले. ह्याच मार्गावर चालायचंय का तुम्हाला? अवजी परळी एकेकाळी संतांची महंतांची भूमी म्हणून प्रसिद्ध होती. त्या परळीत या वाल्मिक नावाच्या या माणसानं वाल्या बनून अक्षरशः दरोडेखोरांची आणि लुटमारांची टोळी निर्माण केली. आणि त्याच टोळीतले सदस्य तुम्ही आम्हाला धमक्या देता. या असल्या धमक्यांना भीक घालत नाही आम्ही. संपूर्ण जनता, अख्खा महाराष्ट्र हे बघतोय की टॉप न्यूज मराठीनं सुरुवातीपासून या प्रकरणात आवाज उठवलाय. कायम प्रत्येक वेळी याच्यातली सत्य आणि खरी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुमच्या त्या वाल्मिक करारच्या नुसत्या पोटात काय दुखलं तर तुम्ही VIP ट्रीटमेंट देण्यासाठी त्याला दवाखान्यात दाखल केलं, तिथपर्यंत नेण्यास भाग पाडलं, त्याला चहापाणी केलं, पाहुणचार केला. पण संतोष देशमुख मरताना एक घोट पाणी मागत होता पण तुम्ही त्याला पाण्याचा घोट सुद्धा पाजला नाही. ही तुमची वृत्ती. आणि अशा वृत्तीनं बरबटलेल्या माणसाचं समर्थन करण्याची कीव येते मला तुमची. अहो, माहिती आहे की या माणसाने काय केलंय, तरी देखील त्याला मदत करण्याला,
त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार करायला जर तुम्ही पुढे येत असाल तर ही माणुसकी नव्हे, हा माणुसकीला छेद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजपर्यंत अनेक प्रसार माध्यमांच्या पत्रकारांना धमक्या आल्या असतील, प्रत्येकानं आवाज उठवला असेल. परवा तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना देखील धमकी आली. चांगल्या गोष्टीत काही चांगलं करायला गेलो, न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत आलो की लगेच अन्यायाला मिठी मारून बसणाऱ्यांना जाग येते. एरवी ते झोपलेले असतात आणि मग सुरुवात करतात की आम्ही असे आणि आम्ही तसे, आम्ही याचे समर्थक. अरे कसल्या विचारांचे समर्थक आहात तुम्ही? पाईक बनायचंय ना तर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी पाईक बना. पाईक बनायचंय ना तर छत्रपती संभाजी राजांच्या विचारांचे पाईक बना. पाईक बनायचंय ना तर महाराष्ट्रातल्या संत साधू महंतांच्या विचारांचे पाईक बना. काय संत वचन होती आठवा. अहो एक त्यातलं संत वचन किती महत्वाचं आहे. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. पण गुंडा या शब्दाचा अर्थ पराक्रमी आणि कर्तबगार असतो, पण तुम्ही तर शब्दशः अर्थ घेतलात त्याचा आणि गुंड बनलात. आणि या गुंडांचा पराक्रम आणि कर्तबगारिता आज अख्खी महाराष्ट्राची जनता पाहते. या असल्या गुंडपुंडांना घेऊन त्रैलोक्यात झेंडे फडकवता येतील का? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जर पत्रकारितेसारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर तुम्ही आघात करत असाल तर स्वतःचा घात करून घेताय, बाकी काय नाही. कारण की नीतिमत्ता माणुसकी या भूमिकेशीच तुम्ही फारकत घेताय. पण पत्रकारिता आणि पत्रकार घाबरणारे नाहीत. निडर आणि निर्भीड भूमिकेसाठी कायम महाराष्ट्राची पत्रकारिता अग्रेसर राहिली आहे आणि यापुढे ती कायम राहील. किती लोकांनी आतापर्यंत हा सगळा संतोष देशमुख या प्रकरणातला भाग पाहिला असेल. त्यांना कसं मारण्यात आलं, त्यांना कसं फेकून देण्यात आलं, त्यांचं कसं अपहरण झालं, प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिली. आज पब्लिक आउटक्राय होतोय, जन आक्रोश होतोय. हा जन आक्रोश होण्यामागचं कारण एकच की एवढं हाल करून ज्या माणसाला मारता तुम्ही, म्हणजे मारणारे माणूस नाहीच, मारणारे मानव नाही, दानव आहेत. मी तर म्हणतो दानव शब्द सुद्धा हा दानवांना लाजवेल इतकी घाण प्रवृत्ती या सगळ्या तुमच्या या आका आणि त्याच्या चेल्यात सपाट्यांमध्ये भरलेली आहे. आणि त्याचं समर्थन करायला निघालात तुम्ही. वाल्मिक कराड हे नाव FIR मध्ये नोंद न करता वाल्मिक अण्णा नुसतं नोंदवून त्या प्रकरणातून सही सलामत पुराव्यानिशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करता तुम्ही. संतोष देशमुख आणि माझ्या पतीचा काही संबंध नाही, ते तर देवदर्शनाला गेले होते, त्यांची तर साधी तोंड ओळख देखील नाही, असं म्हणणाऱ्या वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कटातच वाल्मिक कराड आहेत. खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अडथळा निर्माण करतो म्हणून संतोष देशमुखांना धमकी देणारा वाल्मिक कराडच आहे. सांगवीकरणीच्या संजय केदार यांच्या माध्यमातून संतोष देशमुखांना तू यात पडू नको अशी धमकी देणारा सुद्धा वाल्मिक कराडच आहे. संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर अगदी 10 मिनिटांनी या सगळ्या गुंडपुंडांना तो घुलेत साठे यांना फोन करून काय झालं नेमकं याची विचारपूस करणारा वाल्मिक कराडच आहे. सर्वसामान्य माणसांच्या जमीन बळकावून त्यांना देशोधडीला लावणारा हा वाल्मिक कराडच आहे. सर्वसामान्य माणसांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना 10 दिशा फिरायला लावणारा हा वाल्मिक कराडच आहे. खोटे सगळे बनावट शस्त्र, जी काही विनापरवाना शस्त्र आहेत ते आपल्या गुंडापुंडांना देऊन, चेल्यात चपट्यांना देऊन हवेत बार उडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारा वाल्मिक कराडच आहे. परळीतलं प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला आपल्या टाचेखाली ठेवणारा वाल्मिक कराडच आहे.
पोलिसांना चिरीमिरी खायला घालून त्यांच्या माध्यमातून आपले सगळे गैरव्यवहार इत्तंभूत व्यवस्थितरित्या आतापर्यंत चालवत आलेला वाल्मिक कराडच आहे. या सगळ्या गोष्टी, हे सगळे गुण ज्या वाल्मिक कराडमध्ये आहेत, तो अण्णा कसा काय? अण्णा या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो माहितीये का? मोठा भाऊ. मोठा भाऊ कशाला म्हणतात? छोट्या भावाच्या हातून जर एखादी चूक झाली तर मुस्काटात देऊन त्याला योग्य मार्गावर आणणारा असतो तो मोठा भाऊ. छोट्या भावाला जर कोण विनाकारण त्रास देत असेल तर त्याच्या मुस्काटात देऊन भावाचं रक्षण करणारा जो उभा राहतो तो असतो मोठा भाऊ. मोठा भाऊ या नात्यानं यांनी काय केलं? संतोष देशमुख सारख्या छोट्या भावाचा खून केला ना. आणखी कितीतरी लोकांना लुबाडलं, जमिनी प्रॉपर्टी हडप केल्या, राखेच्या माध्यमातून अनेकांना राखेत मिसळ. किती प्रॉपर्टी आहे? एकट्या पुण्यात सुमारे 20 कोटी. बीडची जमीन वेगळी, सिमरी पारगाव वेगळं, बार्शी वेगळं. अरे कुठे घेऊन जाणार एवढी सगळं? याच्या नावावर अमुक, त्याच्या नावावर तमुक, त्याच्या नावावर अमुक, ही प्रवृत्ती. अहो जेव्हा दोन्ही मुठी भरतात ना तेव्हा थोडी तरी ओंजळ ढिडी करतो माणूस. तुम्ही तर तेही नाही केलं. हेही माझं, तेही माझं, सगळंच तुमचं. या सगळ्या गोष्टीतनं जेव्हा तुमच्या विरुद्ध आवाज उठवला जातो तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होतो. ही त्रासाची भूमिका तुम्हाला का त्रासदायक ठरते? त्याचं कारण हेच आहे की आतापर्यंत तुमचं जे काही चाललं त्याला कुणीच आतापर्यंत शासनच केलं नाही. कुणी वाटेल ते तुम्हाला जे काय करता येईल ते तुम्ही केलं, पण तुम्हाला कुणी आतापर्यंत अडवलंच नाही. आणि अडवलं नाही बोलल्यानंतर तुम्ही निवांत. जे करतोय ते चालू द्यात या भूमिकेतून तुम्ही करतच राहिलात. याच्या पलीकडे दुसरं काहीच घडलं नाही. आणि काय मिळालं याच्यातून तुम्हाला? तुमच्या हाताला तरी काय लागलं? आज एवढी लाखो करोडोंची प्रॉपर्टी आहे, पण कुठं आहात? तुमचा म्होरक्या कुठं आहे आज? बिन भाड्याच्या खोलीत. 9 नंबर बराक, बीड जिल्हा कारागृह. आणि त्याचे सगळे गुंडापुंड चेले चपाटे ते देखील त्याच ठिकाणी. काय मिळवलं? कधी जिल्हा रुग्णालयात उपचार करायला तरी गेला असेल का? पण आज त्याच ठिकाणी जाऊन सलाईन टोचून घ्यावी लागली ना. तेही तिथं जाण्यामागचं कारण खरं का खोटं हे त्याचं त्यालाच माहिती आणि तुमच्यासारख्या त्याच्या समर्थकांना माहिती. बाकी काय आहे? अहो आयुष्यात आतापर्यंत ज्यानं केवळ दुसऱ्याचं ओरबडलं आणि लुबाडलं त्याला कधी सुख मिळणार आहे? आज सगळं एवढं आहे पण सुख कुठे आहे? कसा आला होता सीआयडीच्या ऑफिसमध्ये रुबाबात, थाटात, धाकात, गमछा, गंडे, क्लीन शेविंग. आज काय आहे? कोर्टातून बाहेर नेताना आणि कोर्टातून कारागृहात नेताना पांढरी दाढी आणि विस्कटलेले केस आणि त्याच्यावर सुरू असलेली 302 ची केस. याच्या पलीकडे काय नाही. आणि आता कारागृहात गेल्यानंतर तुमच्या तोंडाला फेसायला लागला का? या सगळ्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना एकच सांगणं आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. जे चूक आहे ते चूकच, जे बरोबर आहे ते बरोबरच. चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हणता आलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. वाल्मिक कराडच्या विरोधात एक भ्र शब्द काढला तर तुमच्या अंगाला अशी आग होते, पण ज्या संतोष देशमुखाला अंगाला लाही लाही करून अक्षरशः हाल हाल करून मारलं जातं त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही? कुठे गेली तुमची माणुसकी?
तुमच्यावर वाल्मिक कराडनं काही थोडेफार आर्थिक आणि काय बाकीचे उपकार केले तर त्या उपकाराखाली त्यांनी उद्या काही तुमच्याकडनं करून घ्यावं आणि तुम्ही ते करणार? सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे, काय एक एक नग आहेत. सगळे हिस्ट्री सीटर, प्रत्येकाच्या अंगावर कुठला ना कुठला तरी गुन्हा आहेच. सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, सगळे गुन्हेगार. म्होरक्यात त्यांचा गुन्हेगार. वाल्मिक कराड आणि गँग एकत्र यायचं, कट रचायचा आणि जे काय घडवायचं ते घडवून मोकळं व्हायचं. पोलीस पण आपले, प्रशासन पण आपलं, राजकारणी पण आपले. कोण बोलणार आहे ना? पण तुमच्या सगळ्यांचा वापर करून घेतला जातो हे तुम्हाला कधी कळलं? आणि कळणार तरी कधी? का कळणारच नाही? या तुमच्या असल्या सगळ्या अपप्रवृत्तींमुळं आज परळी, बीड, लोक बिहारला नाव जोडायला लागले. एवढं सुंदर बीड, एवढी सुंदर भूमी, एवढी कष्टकऱ्यांची भूमी, पण आज त्याच भूमीवर तुम्ही असा हैदोस आणि थैमान वाजवलात. रक्ताचे पाठ वाहता तुम्ही तिथे. नको त्या गोष्टी करून सर्वसामान्यांना त्रास देता आणि मग काहीच उरलं नाही की मग पत्रकारांना धमक्या द्यायला सुरुवात करता, धमकावता. बघून घेऊ, नीट बघ, असं बोल, तसं बोल. अरे तुम्ही जर नीट केलं असतं, तुम्ही जर नीट वागला असतात आणि तुम्ही जर चांगलं केलं असतं तर आम्ही चांगलंच बोललो असतो. आतापर्यंत जी जी गोष्ट महाराष्ट्रात बीडच्या बाबतीत चांगली घडली ती देखील प्रसार माध्यमांनी तितक्याच ताकदीनं तुमच्यापर्यंत आणून पोहोचवली, जनतेपर्यंत आणून पोहोचवली. मग तुम्ही काय वाईट केलं ते झाकून ठेवायचं का? तुम्ही केलेला अन्याय सहन करायचा का? किती किती जणांचे तोंड बंद करणार हो तुम्ही? अहो तुम्हाला तरी लाज शरम वाटायला पाहिजे ना की आपण ज्याची बाजू घेतोय त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र छितू करतोय. त्यांनी केलेले कारनामे आणि किस्से ऐकून तुम्हालाही माहित नसतील इतके. तुम्हाला तरी माहित होतं का वाल्मिक कराडची कुठं काय काय प्रॉपर्टी आहे ती? अजून काहीच नाही निघालंय. हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे. आणि अशा वाल्मिक कराडला तुम्ही पाठीशी घालायचा प्रयत्न करता, त्याची बाजू घ्यायचा प्रयत्न करता. कोणत्या उद्देशातून आणि कोणत्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की आज जे काही चाललेलं आहे वाल्मिक कराड आणि त्याच्याबद्दल जे काही बोललं जात आहे ते वाईट आहे, चुकीचं आहे, त्याला व्यवस्थित म्हणा. अरे कुठल्या तोंडाने बोलता तुम्ही आणि कुठल्या तोंडाने सांगता तुम्ही आम्हाला? आज एक वृत्तपत्र दाखवा ज्याच्या पानावर वाल्मिक कराडची बातमी नाही. आज एक चॅनेल दाखवा ज्या चॅनेलवर वाल्मिक कराड विषयी काही बातमी आलेली नाही. आज एक पार, चौक, कट्टा, गाव, शहर दाखवा की जिथं वाल्मिक कराड विषयी चर्चा होत नाही. का होतीये चर्चा? काय दिवे लावलेत त्यांनी? अरे दिवे लावले नाहीत त्यांनी, दिवे विझवलेत त्यांनी. या अशा सगळ्या गुंडपुंडांना एकत्र घेऊन त्यांच्याकडून संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून आपलं हित जोपासणं आणि साधणं याच्यापर्यंत काय केलंय हो त्यांनी? हे जे तुम्ही समर्थक आहात ना सगळे, तुमच्या नावावर किती आहे हो प्रॉपर्टी? का तुमच्या नावावर पण केलेत म्हणून गप्प बसताय आणि त्याच्या बाजूने बोलताय तुम्ही? का तुमच्या नावावर पण टाकलेत 5-10 कोटी त्याची बाजू घेऊन बोलायला? संतोष देशमुख यांच्या बाबतीत जे घडलं तेच जर तुमच्यापैकी कोणाच्या घरात घडलं असतं तरी देखील वाल्मिक कराडला सपोर्ट केला असतात का तुम्ही? अण्णा म्हणजे देव माणूस. कोणता देव माणूस? काय केलं या देव माणसाने? एक तरी कारनामा दाखवा, एक तरी असं दाखवा की ज्यात वाल्मिक कराडनी हे केलं म्हणून. का केलं ते केवळ प्रदर्शनासाठी केलं?
का करायचं होतं वेगळंच आणि करताय वेगळंच? अहो कशाला पुढची पिढी नासवताय अजूनही या वाल्मिक कराडच्या आणि त्याच्या सगळ्या चेल्यात सपाट्यांच्या नादी लागून? हे जे सगळे समर्थक म्हणून मिरवतायत ना, यांना माझा साधा सवाल आहे. आज तुम्ही त्याची बाजू घेताय, आज तुम्ही त्याची साथ देताय, पण उद्या आपल्याच घरात जर याच वाल्मिक कराड सारखा जर कोणी जन्माला आला तर त्याला मरेपर्यंत अशीच साथ देत राहणार का तुम्ही? अहो त्याला कुठे ना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कराल, त्याच्यापासून वेगळं व्हायचा प्रयत्न कराल, त्याला त्या प्रवृत्तीपासून तो कसा सुटेल यासाठी प्रयत्न कराल, पण नाही. तुम्हाला काहीतरी त्याच्याकडनं मिळतंय, तुम्हाला काहीतरी त्याच्याकडनं हवंय, तुम्हाला काहीतरी लोभ आहे, म्हणून तर आज त्याची बाजू घेऊन बोलताय तुम्ही. आणि कसली जातपात काढता हो? माध्यम जातपात पसरवतायत, माध्यम जातीपातीत लढा देतायत. अहो माध्यम तर कोण जातीपातीत आग लावताय ना हे समोर आणताय, फक्त बघायला हवं तुम्ही तुमच्या डोळस नजरेतून. माध्यम नेहमी जाती अंतासाठी लढत आली आहेत. कशाला जात आणि धर्म याच्यावर लढवतायत सगळ्यांना? हा अमुक तमुक समाजाचा म्हणून त्याच्यावर आरोप होत आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला? मोठ्या तोंडाने म्हणतो ना आपण गुन्हेगाराला जात नसते, तसाच मरणाऱ्यालाही जात नसते आणि मारणाऱ्यालाही जात नसते. एकमेकांची डोकी फोडायची आणि मग नंतर जातीपातीवरून भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. असल्या लोकांचा या समाजाला काही उपयोग नाही आणि त्यासाठी या गुंडशाहीचा वापर करायचा. आणि त्याचं समर्थन करताय तुम्ही? संतोष देशमुख माणूस होता, महादेव मुंडे माणूस होता. जात बघून तुम्ही खांदा द्यायला जाणार का आता? जात बघून तुम्ही त्या माणसाचं मूल्यमापन करणार का तुम्ही? अहो त्यांच्या कुटुंबात काय परिस्थिती ओढवली आहे ना, कधीतरी जाऊन भेटा. समर्थक मिरवताना तुम्ही त्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना माझं आवाहन आहे, अहो थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर संतोष देशमुखांच्या घरात जाऊन बघा त्यांची परिस्थिती काय आहे. मुलांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवून बसलंय, पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलंय, आईची कूस उसवली आहे, तिचं पोरग तिच्यापासून बाजूला झालंय. आणि ज्या भावानं ज्याला लहानाचं मोठं करून, ज्याच्यासोबत खेळून बागडून त्याचं रक्षण करीन शेवटपर्यंत म्हणून साथ दिली, आज त्याला त्याचा खांदा द्यावा लागलाय. कधीतरी जाऊन बघाव. अहो तेवढ्यापुरता राग असतो, तेवढ्यापुरता अहंकार असतो, अभिमान असतो, ताटा असतो, गर्व असतो, पण तो तेवढ्या पुरताच असतो. जेव्हा घडतं आणि घडून जाताना तेव्हा फक्त हातात पश्चात्ताप उरतो, म्हणून तो त्याला पश्चात्ताप म्हणतात. सगळं केल्यानंतर येणार त्याचा काय उपयोग आहे? पण थोडा तरी पश्चात्ताप होतोय का तुम्हाला? की आपण अन्यायाच्या बाजूनं नाही, न्यायाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. मग तो कुणीही असो, तो आपल्या घरातला असो किंवा बाहेरचा असो, चूक ही चूकच असली पाहिजे आणि त्या चुकीला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आवाज असाच वाल्मिक कराड जर मोकळा सुटला तर उद्या हजारो वाल्मिक कराड तयार होतील आणि या पृथ्वीवर फक्त वाल्या शिल्लक राहतील. मग तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा वाली कुणी उरणार नाही. अशा वेळी आवाज उठवताना समोरच्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. हे प्रयत्न चालू आहेत ते केवळ कुठल्या जातीपातीसाठी नाही, हे प्रयत्न चालू आहेत ते माणुसकीसाठी. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म असतो, याच्या पलीकडं काहीही नसतं, काहीही नसतं. प्रत्येकाला पोट आहे, पण त्याच्या पोटावर जात लिहिलेली नाही, त्याच्या पोटावर जात लिहून त्याला जन्माला घातलं गेलेलं नाही. कष्ट करून मेहनत करून त्याने आपलं पोट सांभाळायचं असतं. प्रत्येक जण
या आपापल्या क्षेत्रात तेच काम करतो. पत्रकारितेचं काम आहे पत्रकारांचं की अन्यायाला वाचा फोडणं, न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं. मग वाटेल ते झालं तरी चालेल, जीव गेला तरी बेहत्तर, पण अन्यायापुढं मान तुकवायची नाही. म्हणून जे काही दिलंय ना, जी शिकवण आहे पत्रकारितेची, ती महाराष्ट्राच्या पत्रकारांची शिकवण आहे, मोठमोठ्या दिग्गजांनी दिलेली शिकवण आहे. ती शिकवण घेऊनच प्रत्येक पत्रकार आपली वाटचाल करतोय. त्यामुळे पत्रकारांचा मार्ग रोखू नका आणि पत्रकारांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. चांगलं आहे चांगलंच मांडणार, वाईट आहे वाईटच मांडणार, त्या वाईटाला संपवण्यासाठी प्रयत्न करत राहणार. म्हणून आतापर्यंत जे काही घडलंय, जे काही चांगलं दिसतंय, जे काही योग्य आहे, त्या योग्याबद्दल पत्रकारांनी भरभरून लिहिलंय. पण जे काही वाईट आहे, जे काही वाम मार्गावरनं चाललंय, ज्याच्यामुळे समाजाला त्रास होणार आहे, जे समाजासाठी विघातक आहे, ते नष्ट करण्यासाठी पत्रकारितेची लेखणी आणि पत्रकारितेचं वक्तृत्व चालूच राहणार. त्यामुळे अशा पोकळ धमक्या देऊन काही उपयोग नाही. आणि काय काय करणार, करून करून काय करणार? एक संदीप चव्हाण संपवाल तुम्ही, एक पत्रकार संपवाल ना? असे हजारो पत्रकार, हजारो संदीप चव्हाण उद्या याच क्षेत्रात निर्माण होतील, पत्रकारितेसाठी न्यायासाठी लढतील, ती कास धरून राहतील आणि न्याय मिळण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहतील. त्यामुळे आमची लेखणी, आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नका. लेखणी तोडण्याचा आणि आवाज बंद करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. ज्याने जे केलंय त्याच्या कर्माची फळं त्याला मिळणार. त्यांनी केलंय तोच त्याच्या तिथपर्यंत जातो. चांगलं केलं तर चांगलं, अहो पेरलं तेच उगवत असतं. सृष्टीचा नियम आहे, निसर्गदत्त नियम आहे. जे पेरतं तेच उगवतं, वेगळं काय उगवतंय? म्हणजे पेरलंय ते उगवलंय. आता त्याची कापणी करायला जाताना हा विचार करायला पाहिजे, कापणी केल्यानंतर हे आपल्या घरात पीक न्यायचं का नाही. वाईट असेल तर तिथेच सोडून द्या, चांगलं असेल तर घरात घेऊन जा. वाईटाला साथ देऊ नका, अंत वाईटच होतो. चांगल्याला साथ द्या, चांगल्याच्या बाजूने राहा. मी तर म्हणतो वाल्मिक कराच्या सगळ्या समर्थकांना माझं आवाहन, आता तरी सुधरा रे, आता तरी विचार करा की एवढं लख प्रकाशित दिसतंय आपल्याला. जो म्हणत होता माझा खंडणीशी संबंध नाही, जो म्हणत होता माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही, त्याचे सगळे धागेदोरे जुळले नाव. आता तुम्ही प्रत्यक्ष पाहत आलात, प्रत्यक्ष बघत आलात ना. आता मग तुम्ही देखील त्याच्याशी जुळलेला धागा तोडा आणि माणुसकीशी नातं जोडा. माणसांना माणसाशी जोडण्याचा प्रयत्न करा. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा, त्यांच्या हक्कासाठी लढा. तुमचं सगळेच गुणगान गातील. साथ कुणाला द्यायची? अहो त्या वाल्यानी सुद्धा, आठवतंय ना पुराणातला, रामायणातला, त्या वाल्यानी सुद्धा ज्यावेळी विचारलं ना घरच्यांना की मी एवढं सगळं जे करतोय, जी काय लुटमार, दरोडेखोरपणा, लोकांना मारणं, दहशत, या सगळ्या पापात तुम्ही वाटेकरी आहात ना, सहभागी आहात ना, तेव्हा सगळ्यांनी हात वर केले होते. कोणी नाही त्याच्यासोबत, कोणी नाही आलं. तुम्ही देखील या पापाच्या वाट्यात सहभागी होऊ नका. पुण्याईच्या बाजूचा मार्ग जो असतो तो न्यायाच्या बाजूचा मार्ग असतो. त्या न्यायाच्या बाजूला उभे राहा, सत्याची कास धरा. आरडाओरडा आणि आकांड तांडव करून आणि दुसऱ्याला खाली पाडून आणि दुसऱ्याबद्दल काही वाटल साटल ते बोलून करून काही मिळणार नाही हाताशी. जे कर्म केलं त्याची शिक्षाही मिळणार. मग मी असू द्या कुणी, या जगातली कोणतीही व्यक्ती, जे कर्म केलं त्याची शिक्षा त्याला मिळतेच. त्यालाच माहित असतं त्यांनी काय कर्म केलंय. म्हणून आतापर्यंतच्या इतिहासात नोंद आहे, आतापर्यंत सगळीकडे ज्यांनी वाईट केलं अंत वाईटच. असे वाल्मिक कराड पुन्हा महाराष्ट्रात कधीच घडू नयेत यासाठी प्रयत्न करायला हवे.
यासाठी राजकारण्यांनी पुढे यावं. पण राजकारणी देखील हल्ली पत्रकारांना म्हणजे कसपटा समजायला लागले. परवा धनंजय मुंडेंनी जे विधान केलं त्याच्यावरही आवाज उठवला आम्ही पत्रकारांनी. काय की तुम्हाला फक्त न्यूज व्हॅल्यू हवी आहे, तुम्हाला फक्त बातमी पाहिजे, तुम्हाला फक्त टीआरपी पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला ऍडव्हर्टाईज मिळतील, त्याला चांगला रेट मिळेल. अरे काय बोलताय तुम्ही? प्रत्येक गोष्ट ही टीआरपी साठी, बातमीसाठी, जाहिरातीसाठी. तुम्हीच शब्द वापरलात ना, न्यूज व्हॅल्यू. या न्यूज मध्ये व्हॅल्यू नाहीये, या न्यूजला व्हॅल्यू नाहीये. अहो माणसाचा जीव गेलाय. काय विचारला होता प्रश्न तुम्हाला की तुम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट जी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना दिली जाते याबद्दल काय सांगाल? त्यावर तुम्ही काय उत्तर दिलेत? या संदर्भातले प्रश्न मला विचारायचे नाहीत, मी यापुढे याच्यावर उत्तर देणार नाही म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं ना. तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रावरच तुम्ही मुळावर घसारायला निघालात. याच पत्रकारांनी तुम्ही जेव्हा चांगलं केलं तेव्हा उदो केलात ना, विसरलात का? म्हणजे पत्रकार फक्त तेवढ्या पुरते चांगले जेवढ्या पुरते ते आपल्या बाजूने असतात, आपल्या बाजूने लिहितात, आपल्या बाजूने बोलतात. आणि जेव्हा आपल्या विरोधात लिहायला लागले तेव्हा मात्र त्यांच्यावर राळ उठवता, त्यांना निग्लेक्ट करता. आणि फक्त 6 जानेवारीला पत्रकार दिनी आणि इतर ठिकाणी इतर दिवशी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा, पत्रकार आहेत म्हणून हे सगळं आहे असं म्हणून मोकळे होता का? अहो तुमच्या प्रत्येक करिअरमध्ये, राजकीय करिअरमध्ये पत्रकारितेचं सर्वात मोठं स्थान आहे पत्रकारांचं, हे कधी विसरू नका. तुमची सगळी प्रसिद्धी आतापर्यंत याच पत्रकारितेच्या जोरावर झालेली आहे. तुम्ही महाराष्ट्राला कळलात कशामुळं? तुम्ही केलेलं काम महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचलं कशामुळं? तुम्ही केलेली उत्कृष्ट भाषणं, चांगलं वक्तृत्व, तुमची केलेली चांगली विकास कामं महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचतात कशी? आणि अशा पत्रकारांना तुम्ही टाळाटाळ करता, निग्लेक्ट करता, त्यांच्या प्रश्नांना उत्तर नाही द्यायची म्हणून बाजूला होता. आणि नाही काय जमलं की शेवटी पत्रकारितेवर येऊन घसरता. त्यामुळं मला इतकंच म्हणायचंय, पत्रकारांना कोणीही कितीही धमक्या देऊ द्यात, तो निर्भीड आणि निडर असतो. कारण की महाराष्ट्राच्या पत्रकारितेतनं त्याला हे बाळकडू मिळालेलं आहे, ही शिकवण मिळालेली आहे. आणि या शिकवणीच्या जोरावर लेखणी ही ढाल आणि वक्तृत्व हे शस्त्र हाती घेऊन तो निश्चितपणे या सगळ्यांवर चालून जाणार, अन्यायाच्या विरुद्ध लढणार. आम्ही कुठल्या व्यक्तीविरुद्ध बोलत नाही, आम्ही त्याच्यात दडलेल्या प्रवृत्ती विरुद्ध, दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध, अपप्रवृत्ती विरुद्ध बोलतोय. त्यामुळे मला व्यक्तिशः कोणी धमकी दिली त्या व्यक्तीबद्दल मला काही घेणं देणं नाही, काही घेणं नाही. कारण की उद्या हा नाही तर दुसरा, दुसरा तर तिसरा, अशा कितीतरी व्यक्ती असतील. पण या सगळ्यांची प्रवृत्ती एकच आहे, ती म्हणजे वाईटाचं समर्थन करणे. आणि या वाईटाचं आणि चुकीचं समर्थन करणाऱ्या या प्रवृत्ती विरुद्ध माझ्या टॉप न्यूज मराठी चॅनेलचा, सगळ्या प्रसार माध्यमांचा लढा कायम राहील. तो कधी संपणार नाही, अगदी आमच्या अंतापर्यंत. त्यामुळे माझी फक्त एकच मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला, सगळी पत्रकार बांधव, सगळी प्रसार माध्यम आणि टॉप न्यूज मराठी आणि तिचे सगळे पत्रकार तुमच्या सोबत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्रात अन्याय घडतो, ज्यावेळी महाराष्ट्रात नको ती कुकर्म, नको ते भ्रष्टाचार, अत्याचार, अविचार घडतील, त्यावेळी लेखणी आणि वक्तृत्वाची ढाल आणि शस्त्र बनून या जनतेच्या पाठीमागे ही पत्रकार कायम उभे राहतील, उभे असतील. तुम्ही आम्ही सगळे एक आहोत. जगातल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका त्याच जगातल्या दुसऱ्या व्यक्तीला. पण जगण्याचा आणि जगवण्याचा अधिकार आहे, मारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढायचं असेल तर एक व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो जे 4 स्तंभ आहेत, शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता,
या चौघांनी मिळून हातात हात घालून चोखपणे आपलं कर्तव्य बजावलं ना, तर भारताची लोकशाही ही अबाधितच राहील. तिला कुणी नष्ट करू शकणार नाही. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे देणं आहे. आणि या देण्याच्या जी काही संविधान दिलंय त्याच्यासाठी आपण कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. ही लोकशाही टिकवली पाहिजे, ही लोकशाही वाचवली पाहिजे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता निर्माण केलेली ही जी शाही आहे, या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगवा आणि जगत राहा ही भूमिका शिकवली पाहिजे. इथं हुकुमशाही, दडपशाही, दहशतशाही असल्या गोष्टींना थारा नको. म्हणून या सगळ्या थोरा मोठ्यांनी जी शिकवण दिली, संत महात्म्यांनी शिकवण दिली, त्याच शिकवणीच्या आधारावर मला फक्त इतकंच सांगायचंय, धमक्या दिल्यात आम्ही घाबरणार नाही. कारण की त्या धमक्या तुम्ही ज्या देताय त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना देताय. आणि तुम्ही ज्यांच्या बाजूनं लढताय, ज्यांचं समर्थन करताय, ते सगळे अपप्रवृत्ती चुकीचे आहेत. हे डोळ्यात अंजन घालून एकदा तपासा, समजून घ्या आपण कुणाला त्रास देतोय, कुणाच्या विरोधात बोलतोय. फक्त एकच आणि एकच शेवटचं सांगतो आणि थांबतो. पत्रकारांना कुणीही, मग वाल्मिक कराड असो, इतर कुणीही कुणाच्याही चेहऱ्याचा पट्ट्यांनी धमक्या दिल्या तरी पत्रकार आणि पत्रकारिता थांबणार नाही. कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं आमचं कर्तृत्व आणि कर्तव्य कायम राहील. म्हणूनच म्हणतो, न्यायासाठी उभा आणि अन्यायाविरुद्ध लढा, हाच टॉप न्यूज मराठीच्या पत्रकारांचा वसा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.